तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा व्लॉग आहे ना दुपारपासून स्टार्ट केला होता मी। खुशी शाळेतून आली होती आणि तिला झोपी लावलं आणि श्रेयांश उठला होता झोपातून, त्याच्यामुळे मग त्याला नादी लावायचं काम चालू होतं। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। चलो तर आम्ही चाललोय आता पेरू खायला। पाठीमागून खुशी झोपली इथं, तर मग आता मस्तपैकी पेरू तोडून आणतो आणि याला थोडं फिरून पण आणते, कारण घरातले बोर होऊन जातो मग। चला 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 चला, कुठून जायचं? चल पाठीमागे जायचं पेरू खायला, पेरू खायला। चल 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 पटकन, कुठून जायचं? इडून जायचं तर आहे ना, ताईन त्यांच्या घरातून जागा आहे, म्हणजे दरवाजा आहे, तिथून जायचं नाही बघ। आता म्हणतं इथून जायचं। ताईला आवाज दे, उघड दार म्हणा, दरवाजा उघड ताईला म्हणा, दरवाजा ठोक, दरवाजा ठोक ताईला म्हण, दरवाजा उघड, आम्हाला मागं जायचंय। ठोक दरवाजा, दरवाजा ठोक ना ताईला म्हण, दरवाजा उघड। दरवाजा वाजव ना असं ताई, वाजव बरं, आवाज दे तू, इकडं वाजव ताई, वाजव दरवाजा, आवाज दे, आवाज दे, दे ना आवाज। तर चला पेरू तोडून येऊ, चला आपण। तर आलोय पाठीमागं, ही आमची मसोबा महाराज आणि ही आमची मक्का मस्तपैकी। आणि आता बघू पेरू आहे का नाही, पिकून तर भरपूर पडत आहे खाली हवा। कुठं पेरू? तर जर बघा श्रेयांशला ना त्या तिथे एक दिसला, बघू चला आपण, चल। तर आता इथे ना मग मी श्रेयांशला पेरू तोडून द्यायला गेले होते, कारण त्याला ना पेरू लय आवडते ना। तुम्ही इथं बघत असाल तो सारखं वरच हात करायचा, पेरू म्हटलं की त्याला लगेच कळतं, ते बरोबर लगेच ताईन त्यांच्या घरातून असं पाठीमागं निघतो। त्याच्यामुळे मग आणि मी ऐकलंय कुठंतरी की लहान पोरांना पेरू खायला पण चांगलं राहतं, तर मग त्याच्यामुळे मग मी पण म्हणजे देत असते, लय जास्त पिकलेला नाही आणि लय कच्चा नाही, त्याला असं म्हणजे चावल इतका देते। आणि हे बघा इथे ना तो तुम्हाला सगळ्यांना पेरू पण दाखवत होता, आणि पेरू म्हटलं का तो जाम खुश होऊन जातो। तर म्हटलं आता चल घरात जाऊन चिरून देते, तो तसाच खायला सुरुवात करीत होता, पण म्हटलं घरात जाऊ आणि मग चिरून देते। तर मग घरात आलून हे बघा मस्तपैकी असं चिरून खाल्ला आता पेरू त्यांनी पण। दे चिरून देते, दे चिरून खाऊ, चिरून खाऊ, चिरून खाऊ। लांब राय, चाकू आहे लांब राय, त्यांना दाखव, त्यांना दाखव खाय, यांना दाखव, छान छान पेरू दाखव। छान आहे पेरू, छान आहे। पोपटाला पेरू लय आवडतो। त्यानंतर मग शाळा म्हणजे 12 वाजले होते आणि पोरी आल्या त्या घरी, तर मग आहे ना मग त्याला आहे ना झोपी लावून दिलं आणि खुशी ते पण खेळत होते। मग त्यांना म्हटलं लक्ष राहू दे, मग आले होते मी इकडं वावरामध्ये निंदायला, तर असंच म्हणजे त्याच्याकडे लक्ष देता निंदत होते। आणि आता समजून घ्या बरं का तुम्ही, एवढा कॅमेरा हलवू राहिले म्हणजे नक्कीच कोणातरी लहान मुलीकडेच असेल फोन। तर मग तिच्याकडे दिलं, म्हटलं बाई थोडंसं शूट कर आणि मग नंतर देत, पण तिला काय कॅमेरा धरता येईना, ती म्हणजे जास्तच हलवत होती, माझं काही लक्षच नव्हतं तिच्याकडे ती कॅमेरा हलवू राहिली म्हणून। पण आता घ्या समजून, कारण ट्रायपॉड नाही माझ्याकडं, नाही तर मग म्हणजे एवढा हल्ला नसता, पण जाऊ द्या समजून घ्याल तुम्ही सगळे। तर मग इथं इतकं गवत आहे याच्यामध्ये, तुम्ही आता पुढचे व्हिडिओ त्याच येतील तुम्हाला बघायला, तर खूप असं गवत आहे। तर मग म्हटलं पटापटा निंदून घेऊ, कारण इतकं गवत होऊ राहिलं की प्रमाणाच्या बाहेर, खूप कंटाळा येऊ राहिला, असं कंटाळा येजोगं इतकं गवत होऊन गेलं प्रमाणाच्या बाहेर। आधी ना त्याला औषध मारलं नाही, त्याच्यामुळे ते एवढं वाढलं, जर आधी औषध मारलं असतं ना तर मग नसतं एवढं वाढलं, म्हणजे जळूनच गेलं असतं ते। मग गवत म्हणजे हा विषयच थोडंफार असतं, पण त्याच्यानंतर मका मोठी झाले होते, सायवडून गेलं असतं, पण चुकी झाली, आधी औषध नाही मारलं त्याच्यामुळं। मग आता तर हे बघा इथं मस्तपैकी मोत्या पण बसलाय आणि भरपूर असं निंदणं झालंय। तो वाफा मध्ये बदल दिसतच असेल, इतकं गवत आहे आणि थोडंच निंदलंय बा, तिथून
तर इथपर्यंत हे बघा किती गवत आहे. आणि ना मी आधी हाताने सुपटून घेत होते, पण आहे ना हाताने नाही बघा असं खुरटून जाऊ राहिलं काही काही गवत. त्याच्यामुळं आहे ना म्हटलं विळा कवाय ना पण घेतला आहे. हे बघा असं खुरटून जाऊ राहिलं, तर मग आता विळ्याने कवाय ना पुढे बघा किती गवत आहे. आता विळ्याने कवाय ना की खुरटेल काढून घ्यावं लागल, नाही तर त्यात ते लगेच आता उठल परत. हे बघा असं खुरटून जातं मग. आणि इतकं गरम होऊ राहिलं मक्कामध्ये, हवा आता अजिबात पण नाही, त्याच्यामुळे आणखीनच गरम होऊ राहिलं. तर चला घेते निंदून आता पहिले हे, आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत. तर हे बघा मित्रांनो, 3 पाट्या गवत इतक्यात आणून टाकले आहे मी. आणि खूप असं गवत निघू राहिलं, आणि अजून अर्धा पण नाही लागले. पण आता आहे ना श्रेयांश उठला, तर पहिले आता त्याच्याकडे जाते कारण तो रडू राहिला. चला. तर हे बघा मित्रांनो, झालं आहे निंदणं. आणि हा एक शेवटचा बांध राहिला आहे. ताई आल्या आत्ता, तर हा एक अर्धा निंदीत आणला आहे, थोडासा राहिला हा, आणि हा एक थोडासा आहे. मग हे कडवं संपून जाईल. मग तिकडचं निंदायचं आहे. आणि मिस्टर तिकडे आहे ना एक खांड, आणि मिस्टर तिकडं टाकी भरू राहिले विहिरीकडं. आणि बघ कोणाचं तरी पतंग उडू राहिलं वर. कुठे गेला हा? हे बघा किती वर पतंग आहे. तर चला घेतो निंदून, कारण पावसाचं वातावरण होऊ राहिलं. तर हे बघा आमचं आहे ना निंदणं झालं आहे. एवढं एक कडवं काय म्हणतील, वाफा नाही चिरा खांड, आमचं एवढं एक अर्ध खांड निंदणं झालं आहे. आणि ह्या इथं आहे ना थोडासा वाफा राहिला आहे. पण आता आम्ही ब्रेक घेतला आहे, मस्त चिवडा खाऊ राहिलो इथं म्हसोबाच्या मंदिरात बसून सगळेजण. खुशी आता झोपातून उठून आली. मस्त चालू आहे चिवडा, निसर्गाचा आनंद घेत घेत खायचं काम. तर हे बघा तिकडे लोक कांदे कापू राहिले. तर चला घेतो चिवडा खाऊन आता आम्ही. तर आता सुट्टी घेतली आम्ही आणि निघालोय घरी, कारण आता 6 वाजत आले आणि स्वयंपाकाचा पण वेळ झालाय. तर मग त्याच्यामुळं मग चालली घरी. आणि श्रेयांश पण म्हणजे श्रेयांचे पप्पा पण चालले बाजारला, तर त्याच्यामुळं मग तो पण रडू राहिला. तर मग जाते घरी आता. आणि हे बघा मस्तपैकी वातावरण झालंय. चला आले आत्ताच घरी आणि हातपाय वगैरे धुतले. आणि मिस्टर बोलले आत्ता की गावामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं, पण त्या माणसांसाठी मग 10-20 पोळ्या करून द्यायच्या आहे. तर मिस्टर बोलले की 10-20 पोळ्या करून दे त्यांना, आणि भाजीचं पण काहीतरी करायचं आहे वाटतं. पण भाजीचं काही बोलले नाही, पण पोळ्या करून द्यायच्या आहे. तर आत्ताच म्हणजे आलीच, म्हटलं आता थोडासा चहा पिते आणि लगेच सुरुवात करते, कारण टाईम खूप लागणार आहे त्याला पण. तर चला आता आहे ना सुरुवात करते. पीठ भिजून ठेवते आणि पोळ्या करून घेते पहिले, म्हणजे लवकर नेऊन देते, कारण कसं लेट नको व्हायला उगाचच नाही का. चला चहा पिऊ. अशी आगू राहिली त्या मक्काच्या पानांनी ना अशी चिरत, तर अशी वेगळी इथं अशी आगू राहिली. आता तोंड धुतलं तर आग सुरू झाली आता तोंडाची. अशी आगू राहिली इथं ते पानं अशी लागत आहे ना, त्याच्यामुळं डायरेक्ट असं चिरित पण दिसत नाही, पण असं नॉर्मल काय चिरत ते पान डायरेक्ट. तर चला घेते आवरून. आता पोळ्या करून झाल्या आणि पुरींजवळ आहे ना द्यायला देऊ राहिले. गावात नेऊन द्या शिबिर येते, तर तिथे ना लहान मुलं पण आहे आणि काही ते शिबिराचे शिक्षक आहे. तर मग त्यांच्यासाठी त्यांनी भाजी बनवली आहे. पण पोळ्या 3-4 घरांमधून असं सांगितलं होत्या 10-10, 15-15.
तर ताईंनी काही दिल्या काही मी दिल्या, तर आता पोरींजवळ पाठवू राहिलो. तर हे बघा इथं आहे ना पोरी घेऊन चालल्या आहे पोळ्या, दोघींनी मिळून एवढ्या दिल्या. किती दिल्या तुम्ही? 7-8 दिल्या. हां, तर ताईंनी 7-8 दिल्या, मी 14-15 दिल्या होत्या. आणि बऱ्याचशा घरून नाही झाल्या, म्हणजे दिल्याच नाही काही घरून पोळ्या, त्याच्यामुळं मग आता थोड्या जास्त जास्त द्यावं लागल्या. जा पटकन वा. चल गं